तसाच वाचणारा भस्म झाला। महाराज जसा का भस्म झाला, तर भस्म झाल्याच्या नंतर त्याला माहिती होतं की माझ्या हातामध्ये काय आहे, भस्म होण्याची ताकद आहे। मोहिनी माता जशा जशा डोक्यावरती हात घेऊ लागायच्या, हे फक्त काय करायचा, वर हात करायचा आणि डोक्यावर हात ठेवत नव्हता। ते म्हणले का ठेवत नाही डोक्यावरती हात? ते म्हटलं मला भगवान शंकराकडून काय आहे, वरदान आहे, डोक्यावरती हात ठेवला की मी भस्म होईल म्हटले। ते म्हटले अहो काही येडे झाले काय तुम्ही, असा कुठं वरदान असतं काय? म्हटले काही होत नसते म्हटले, ते भोले बाबा आहेत, त्यांचं तर काही खरं नाही म्हटले। तुम्ही पहा म्हटले, डोक्यावरती हात ठेवायचा, भस्म व्हायचं म्हटल्याच्या नंतर अग्नी पाहिजे। जसा हात खाली आला की जर तुम्हाला गरम वाफा लागू लागल्या तर हातातून वर घ्यायचा म्हणते। तुमच्या हातातून ज्यावेळेस गरम वाफा येतील डोक्यावरती वाफ येता येता जसं वाटलं तुम्हाला तुम्ही भस्म होईल, हात वर घ्यायचा। असं काही नसतंय म्हणजे महाराज तसं तो असणारा तो करू लागला। करता 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 हात डोक्यावरती पडला आणि जागीच भस्म झाला। भस्म झाल्याच्या नंतर भगवान शिवशंकर बाहेर येतात आणि बाहेर आल्याच्या नंतर ते असणाऱ्या भगवान विष्णूला म्हणतात, देवा बरं झालं गड्या तुमचे तालुक, नाही तर माझं काही खरं नव्हतं म्हटलं, माझी भक्ती झाली नसती, माझं काही नसतं, माझी पार्वती या भस्मासुराने नेली असती म्हटले। अरे किती अवघड झालं असतं म्हटले। भगवान शंकर म्हणतात, देवा आता जर तुम्हाला कोणाला काही वरदान द्यायचे असले तर म्हटले जरा विचारपूर्वक द्यायचा। कोणालाही काहीही वरदान देता म्हटले देवा तुम्ही, दैत्याला देता, असुराला देता, राक्षसाला देता, कोणालाही काहीही वरदान देऊन टाकता आणि ते सगळे तुमच्या अंगोटीत येत म्हटले, आणि मग मला निस्तारावे लागते। ते म्हटले बरोबर झालं गड्या देवा। आणि मग भगवान परमात्मा भगवान शिवशंकर कैलासावरून ते असणाऱ्या विष्णू लोकामधून कैलासावरती गेले 1.5 वर्षाच्या नंतर येतात। इकडे नंदी महाराज, इकडे सर्वजण भगवान परमात्म्याच्या त्या असणाऱ्या याच्यामध्ये सगळेजण काय करू लागले, विनंती वाट पाहू लागली। म्हटले भगवान शंकर किती दिवस झाले गेले, अजून कसे येणार, कुठे गेले असतील, भगवान शंकर यावेत याच्या करता सगळेजण नामघोष त्या कैलासावरती करू लागले। महाराज सगळेजण त्या आनंदाने त्या कैलासावरती जयघोष करू लागले, नामघोष करू लागले, आणि त्या जयघोषामध्ये माझा भगवान परमात्मा अवतीर्ण होतोय। सगळ्या जणांनी एक बार नामस्मरण आणि आपल्या पुढची कथेला प्रारंभ। महाराज नमः शिवाय हरे हरे भोले Shiva.
शिवेन